नमस्कार मित्रांनो, माझे नाव गजल आहे, पण मला सर्व राजूच म्हणतात. मी जॉब करतो आणि मी गावात राहतो. माझा जॉब दूर आहे, तर मी माझ्या गाडीने प्रवास करतो. म्हणजेच माझ्या गाडीने रोज येणे जाणे करतो. एकदा मी बँकेत आलो. मला काही काम असल्यामुळे मी आपले काम करत होतो. माझ्या मागून सळपातळ दिसणारी एक बाई आली आणि तिने मला आग्रह करून विचारले, थोडा फॉर्म भरून देता का? मी म्हणालो, 2 मिनिट थांबा, माझे काम करून झाल्यावर तुम्हाला भरून देतो. ते तिथे थांबली होती. मी माझे काम करायला गेलो तर एक कागदपत्र मी आणले नव्हते. त्यामुळे मला त्यांनी ते कागदपत्र आणायला लावले. म्हणून मी विचार केला की आता मी उद्याच येईल आणि नंतर तिला म्हणालो, सांगा कुठला फॉर्म भरायचा आहे? ती म्हणाली, मला नवीन खाते ओपन करायचे आहे, पण मला जास्त समजत नाही. तर मी तिला विचारलं, तुम्ही कागदपत्र आणले आहे का? तर ती हो म्हणाली. मग मी तिला सर्व कागदपत्र विचारले आणि तिला सर्व विचारू लागलो आणि तिचा हळूहळू फॉर्म भरू लागलो. ते पण आपले सर्व सांगू लागली. मी तिचा फॉर्म भरून दिला आणि म्हणाला, आता तुम्ही फॉर्म जमा करा. जर काही अजून काम भरायचे असेल तर मी इथेच आहे. तिने माझे आभार मानले आणि फॉर्म जमा करायला गेली, पण नंतर माझी गरज पडली नाही. तिने फॉर्म आणि कागदपत्र जमा केले आणि म्हणाली, धन्यवाद तुमचा. माझा फॉर्म जमा झाला आहे आणि मला उद्या बोलवलं आहे. त्यानंतर मी पण तिथून निघून गेलो. दुसऱ्या दिवशी मी बँकेत गेलो आणि आपले काम करू लागलो. मी कागदपत्र जमा केले. मला थोडा वेळ थांबायला लावलं. मी तिथे बसून होतो आणि थोड्या वेळाने ती कालची बाई आली. तिचे माझ्याकडे लक्ष पडले आणि ते माझ्याकडे पाहून हसली. मी पण तिच्याकडे पाहून हसलो. त्या आपले काम करायला लागली. तिला कर्मचाऱ्यांनी अकाउंट नंबर दिला आणि आता तिला पैसे भरायचे होते. ती परत माझ्याकडे आली, अगोदर हसली आणि म्हणाली, माझा हा पैसे भरायचा फॉर्म भरून द्या. मी पण हसलो आणि ठीक आहे म्हणालो. त्यानंतर मी तिचा फॉर्म भरला आणि ती लाईन मध्ये लागली. त्यानंतर माझा नंबर आला आणि मी पण आपले काम केले. नंतर मी बाहेर आलो. थोड्या वेळाने ती आली. मी म्हणालो, झाले का तुमचे काम? ती हो म्हणाली. मी आपली गाडी काढत होतो. तिला विचारले, कुठे जात आहे? आपल्या गावी जात आहे असे सांगितले. तिचे गाव माझ्या गावाच्या अगोदर होते. मी म्हणालो, चला माझ्या सोबत. अगोदर नाही म्हणाली. नंतर मी म्हटलं, चला मी त्याच रस्त्यावर जात आहे. तर तयार झाली आणि माझ्या गाडीवर बसली. आता आम्ही बोलत बोलत तिकडे निघालो. मी तिला विचारलं, काय करता तुम्ही? तर म्हणाली, मी शेतात कामाला जाते. घरी कोण कोण असते तुमच्या? ते म्हणाली, माझे एक मुलगा आणि मुलगी, माझी सासू. आणि विचारले, नवरा काय करतो? तर म्हणाली, तो बाहेर काम करतो. 15 दिवसातून येतो आणि 2-3 दिवस राहून परत जातो. बोलता बोलता तिच्या गावाला पर्यंत पोहोचलो. जाताना मी तिला माझा नंबर दिला आणि म्हणालो, कधी पण तुम्हाला कुठे काम असेल या कोणत्या कामात काही अडचण असेल तर मला फोन करा. तिने हो म्हणून मान हलविली आणि मी आपल्या घरी निघालो. नंतर काही दिवस असे गेले आणि एक दिवस ती मला त्याच रोडवर दिसली. मी आपल्या कामाने जात होतो. ती कदाचित ऑटोची वाट पाहत होती. ती मला दिसताच मी थांबलो. मला पाहताच ती हसली. मी म्हणालो, कुठे जात आहे? तर म्हणाली, बाहेर जायचं आहे, थोड मार्केटमध्ये. मी म्हणालो, चला मी तिकडेच जात आहे. तर म्हणाली, खूप दूर आहे ते, उगाच तुम्हाला त्रास होईल. मी म्हणालो, कसला त्रास? चला, मी पण तिकडेच चाललो आहे. मग ती बसली आणि आम्ही बोलू लागलो. मला म्हणाली, मला थोडे पैसे मिळाले म्हणून मार्केटमधून काही घेऊन येते म्हटलं. त्या दिवशी आमचे खूप गुल्हे झाले होते आणि माझे काम करून मी तिच्या सोबतच होतो. एक दुकानात ती गेली आणि सामान घेत होती. दुकानदार तिला म्हणाला, मॅडम हे सामान आपल्या नवऱ्याजवळ द्या आणि बघा तुम्हाला काय घ्यायचे आहे ते. नवरा म्हणताच ती माझ्याकडे पाहू लागली आणि मी तिच्याकडे. पण आम्ही दोघं काही बोललो नाही आणि मी तिच्या हातातले सामान घेतले आणि ती सामान पाहू लागली. त्या दिवशी मला तिचे नाव सरिता आहे माहीत झाले. त्या दिवशी आम्ही खूप बोललो आणि बाहेर नाश्ता केला आणि आम्ही आता एक मित्र-मैत्रीण सारखे झालो होतो. मित्रांनो, त्याच्या 2 दिवसांनी मला तिने फोन केला आणि म्हणाली, त्या दिवशी माझ्या सोबत राहायला आणि माझ्या मदत करायला तुमचे आभार. मी म्हणालो,
आभार मानायची काही आवश्यकता नाही. त्यानंतर आम्ही रोज बोलू लागलो. आता भेट होत नव्हती, पण आमचे बोलणे रोज व्हायचे आणि बोलता बोलता आमचे मन जुळले होते आणि बोलता बोलता वेळ किती व्हायच्या काही कळत नव्हते. असेच आमचे चालले होते आणि आम्ही आता मनातून जवळ आलो होतो आणि जणू खूप दिवसापासून एकमेकाला ओळखत आहे असे आम्हाला वाटत होते. आता तर एक पण दिवस असा नव्हता की आम्ही बोललो नसेल आणि मला ती आवडू लागली होती. कदाचित तिला पण मी, कारण तिच्या बोलण्यावरून मला समजत होते. आणि एक दिवस तिने मला सांगितले, मला तुझ्या गावात काम आहे, मी येणार आहे. मी म्हणालो, माझ्या घरी पण ये. तर म्हणाली, नाही, कोणी बघेल तर बरे वाटणार नाही. मी म्हणालो, तू गावात तुझ्या कामासाठी येत आहे, त्या कामासाठी खूप लोक येतील तर गर्दी असणारच, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. ती म्हणाली, बघू नंतर. आणि काही दिवसांनी ती त्या दिवशी गावात आली. मला येताना तिने कॉल केला होता. मी अगोदरच तिथे उपस्थित होतो. ती आली आणि काही वेळाने मी तिला दिसलो. तिने माझ्याकडे पाहिले आणि हसली. ती सुंदरशी साडी आणि तिचा सिंपल लुक होता, पण दिसत छान होती. मला तर तिला पाहूनच माझ्या मनात एक वेगळे वाटू लागले होते. मग मी तिच्याकडे गेलो आणि म्हणालो, आता आली तर घरी पण चल. ती म्हणाली, आधी काम करून घेते, नंतर येते. ती आपल्या कामाला लागली. मी तिथेच ओळखीच्या लोकांसोबत बोलत होतो. काही वेळाने तिचे काम झाले आणि मला बघू लागली. मग मी तिच्याकडे गेलो आणि म्हणालो, आता चलते ना? तर म्हणाली, तुझ्या घरी कोणी असेल तर काय सांगशील? मी म्हणालो, माझ्याकडे कोणीच नाही आहे. सकाळी आई बाबा कामाला निघून जातात आणि सायंकाळी येतात, त्यामुळे घरी कोणीच नसते. आता तिने एक वेगळी स्माईल दिली. तिला मी घरी घेऊन आलो. तिला बोललो, काय बनवू, चहा की निंबू पाणी? तर म्हणाली, चहाच ठीक राहील. मी चहा बनवला आणि अगदी तिच्या जवळ येऊन बसलो. आम्ही आता जवळ आणि चहा पिऊ लागलो. माझे वागणे तिला समजले होते आणि तिला म्हणालो, फार छान दिसत आहे. तर लाजली आणि म्हणाली, या आधी मला बघितले नाही का? मी म्हणालो, ही बघितले, पण एवढ्या जवळून नाही. आता ती काहीच बोलली नाही. आता आमचे डोळे एकमेकांसोबत बोलत होते आणि आम्ही एकमेकांमध्ये केव्हा रमून गेलो आम्हालाच कळलेच नाही आणि त्या क्षणाक्षणाचा आनंद घेऊ लागला. तो क्षण मला तर हवाहवासा वाटू लागला आणि तिच्या पण चेहऱ्यावर एक वेगळा प्रसंग दिसून येत होता आणि तो मला अजून उत्साहित करत होता. बाहेर आवाज आणि घरी शांतता आणि ही वेळ आम्हाला फारच उत्साहित करत होती आणि आम्ही त्यात पूर्णपणे सामावून गेलो होतो. असेच आमचे रसूल राहिले. नंतर आम्ही थांबलो. तिला म्हटलं, आता आली आहे तर जेवण करून जा. तर नाही म्हणाली. तरी मी तिला आग्रह केला आणि आम्ही जेवण केले. नंतर ती आपल्या गावाकडे निघाली. आता आमच्या नेहमी बोलण्या आणि भेटी होत राहतात. अशाच अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.